राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या डेली ब्लॉग चॅनल. तर आज मी सकाळी सकाळी निघालो आहे ते म्हणजे मिरजला. कारण मिरजला आमची आरू येणार होती म्हणून त्याला भेटण्यासाठी मी चाललेलो. सगळ्यात अगोदर हा हायवेवरचा तुम्ही व्ह्यू बघून घ्या. व्ह्यू कॅप्चर केला. त्यानंतर मी गेलो स्टँडवर. तोपर्यंत सांगलीची बस लागलीच होती. मला वाटलं आता बस भरलेली असणार त्यामुळे आपल्याला काही जागा मिळणार नाही, पण जागा मिळाली. त्यानंतर मी जरा बघितलं इकडं तिकडं आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर तिकीट काढून घेतलं. आणि ही पुढचे जे आजोबा होते ना माझ्या पुढचे, ती बसमध्ये पण भाजी विकत होती. हे भाजी विकून झाली त्यांची. आणि त्यानंतर या दोन्ही आजोबांची लगेच ओळख झाली. आणि आपल्या अनोळखी लोकांना पण एकदम जवळचं करणारी ही शेवटची पिढी आहे. ते त्यांच्याशी एकमेकांशी गप्पा मारणं त्यांचं चालू झालं. आणि ह्यांच्या गप्पा मला वाटतं जतमधून ते सांगलीपर्यंत त्यांच्या गप्पा चालू होत्या. त्या मी काय फारसे बैठला ना, पण छोटासा त्यांचा व्हिडिओ त्यांना नकळत घेतला. तर ते काय म्हणते थोडंसं बघूया. मग मी आलो मिरजत आल्यानंतर सगळ्यात अगोदर मी आरूपाशी गेलो आणि आरूला थोडंसं भेटलं. त्यानंतर आम्ही थोडंसं जेवण वगैरे केलो आणि लगेच मी रिटर्न निघताना या वडापाल्याला म्हटलं थांब, तुझा पण आधी हा पुढचा व्ह्यू घेऊया आणि तुझा पण व्हिडिओ घेऊया. आणि त्यानंतर आमचा आज होता वेदूचा बड्डे. त्याला विश करायला आम्ही गेलो आणि बड्डेसुद्धा सेलिब्रेशन केलं. बड्डे सेलिब्रेशन झाला आणि त्यानंतर आमचे काका आलते. काकांनी रामपूरला गेलं त्यामुळे तिकडनं मासा हा आणणारच. त्यामुळं मासा घ्यायची सगळ्यांची तयारी चालू होती. मम्मीला म्हणतं तू मासा शिजव, तोपर्यंत मी आणि साई फिरून येतो. तेवढ्यात आमच्या एका कस्टमरचे पण फोन आला की मला टॅबलेट पाहिजे. त्याला पण ते दिले आणि मी आणि साई बाजारात फिरायलो. आजचा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक, शेअर आणि कमेंट आणि फॉलो पण करायला विसरू नका. थँक्यू.